जसं की आपण बघू शकता, आपण आलेलो पाटोदा ग्रामपंचायतमध्ये, आपण सभागृहामध्ये उभे आहोत आणि आपण इथे बघताय की इथे जे काही पुरस्कार या गावाला मिळालेले आहे, सगळे पुरस्कार इथे सजवून ठेवण्यात आलेले आहे. याला एकूण 2 राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले, जे की APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते आणि राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते, आणि त्यासोबतच एकूण 22 पुरस्कार मोठमोठे मिळालेले आहे. आणि इथे बघा सगळे पुरस्कार यांनी जसे लावून ठेवलेले आहेत, तर आपण स्वतः बघू शकता की इथे किती पुरस्कार आहेत. तर आपण जसं बघितलेलं आहे की एकूण पुरस्कार मिळालेले किती, आणि या गावाचं नाव आपल्याला सगळ्या महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या देशामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. एक आदर्श गाव म्हणून या गावाचं नाव प्रसिद्ध आहे. तर आणि प्रत्येक गावकऱ्यांनी जर असं प्रयत्न जर केला तर आपण आपल्या गावाला सुद्धा या गावाप्रमाणे करू शकतो आणि या गावाचा आदर्श घेऊन आपण सुद्धा आपल्या ग्रामपंचायतीला चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो. तर हे आपल्यासमोर एक चांगलं मोठं उदाहरण आहे. आपण बघू शकता, आपण सगळ्यात चांगल्या प्रकारे आता अजून बाकीच्या गोष्टी आपण इथे बघणारच आहोत. पुढे पुढे बघूया गावामध्ये कुठकुठल्या सुख सुविधा आपण इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कुटुंबाला आम्ही असं पांढरे कार्ड देत असतो एका कुटुंबाला. मग या कार्डमध्ये 6 लिटर पाणी असतं. जर मोठी फॅमिली असली तर महिनाभर कार्ड जातं. जर छोटी फॅमिली असली 1.5 ते 2 महिने कार्ड जातं. मध्ये आरोचा प्लॅन आहे की सेन्सर पद्धतीने पाणी येतं याला. एकदा की टच केलं का 10 लिटर येतो. 10 लिटरच्या बॉटल्या दिलेल्या आहेत नागरिकांना. लहान मुलं वयस्कर घेऊन जाऊ शकतात. पुन्हा 20 लिटरसाठी तर पुन्हा टच करावं लागतं. तर 20 लिटर पाणी पर डे एक कुटुंब घेऊन जाऊ शकतो. म्हणजे 15 दिवसाच्या आत जर संपलं तर आम्ही त्याचे रिचार्जचे पैसे सुद्धा घेऊ. जसं की आपण बघितलेलं आहे की प्रत्येक घरासाठी इथे त्यांनी आरोचं पाणी सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि बघूया आपण पुढील सुखसुविधा कशा प्रकारे इथे आहेत. पाण्याचं कार्ड देत असतो. 0 मिनिटामध्ये दोन्ही कार्ड दिल्याच्या नंतर त्यांना या वर्षभर पूर्ण सुविधा लागू होतात. हा, निःशुल्क. गरम पाण्याचे सोलार किती कनेक्शन घेतलेले गरम पाण्याचे. 50% लोक राहिलेले आहेत. तर आम्ही अशी गल्लोगल्ली 12 कनेक्शन बसवलेली गरम पाणी सार्वजनिक. ज्यांना जसं जवळ लागतंय, आता समजा या गल्ली जे जवळ लागतंय तर इथं कनेक्शन काढलेले आम्ही 4. तर मग तिथून घेऊन जातात ते कॅनी 9 पाणी. आणि गरम पाण्याचं टायमिंग 5 ते 8 आहे. 8च्या नंतर पाणी येत नाही. घरी मग सुविधा असते. मग घरी तापवतात. मग काय त्यांच्या पद्धतीने. मीटर बसवलेले. जसं पाणी वापरतात तशा पद्धतीने मीटर पळतं. याचे चार्जेस पण आहे. जर नागरिक 1000 लिटर पाणी वापरत असेल तर आम्ही 15 रुपये घेतो एका युनिटचे. एका युनिट बेसिंग आहे. अशा गावामध्ये 42 आहेत. याला 24 तास पाणी असते बेसिंग. ते पण गुळण्या इतपत. बऱ्याच ठिकाणी आपण जेव्हा कुठे जातो तर मग लोक म्हणतात थुंकू नका, घाण करू नका. तर मग आम्ही असा पर्याय निवडला की तेच आलेले पाहुणे मंडळी, गावातले लोक, लहान मुलांचं तोंड पुरते ते सगळे इथंच थुंकतात. पूर्ण गल्लोगल्ली.
आपण बघू शकतो की इथे हा जो आहे हा धोबी घाट आहे. म्हणजे गावामध्ये जे काही महिला आहेत ते एकत्र येऊन इथे त्यांची जी काही धुनी आहे ते करू शकतात आणि काही हानी होऊ नये लहान लेकरांसाठी म्हणून त्यांनी इथे जाळी सुद्धा टाकलेली आहे. असे एकूण 4 धोबी घाट वेगवेगळ्या ठिकाणी इथे बनवण्यात आलेले आहे. इकडे बालवाडी आहे. बघू शकता इथं गाडीची हवा भरण्यासाठी सुद्धा इथे मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. आणि यासोबतच जसं आपण हा जो LED बघितला आहे हे वाढदिवसाचे जे काही मेसेज आहे, शुभेच्छा आहे ते आपण या LED वरती प्रत्येक गावकऱ्याचा किंवा लहान मुलाचा मला मिळतात. जसं की आज आपण बघू शकता इथे वाढदिवसाच्या शुभेच्छा सुरू आहेत. जसं की आपण बघू शकता की इथं जे काही स्वयंपाक चाललेला आहे हा आहे निराधारांसाठी. म्हणजे गावात जे काही निराधार मंडळी आहे, वयस्कर मंडळी आहे, जे घरी त्यांचे लहान जे काही मुलं वगैरे आहेत, जे बाहेर गावी गेलेले आहेत कामधंद्यासाठी आणि जे निराधार आहेत तर त्यांना इथे जे काही आहे जेवणाची व्यवस्था सुद्धा ग्रामपंचायतीने केलेली आहे. इथे फ्रीमध्ये जेवण त्यांना मिळतं आणि त्यासोबतच आपण बघितले तिथे वेगवेगळ्या मशीन सुद्धा ठेवलेल्या आहेत ज्यामध्ये डाळ यंत्र आहे, डाळ बनवून मिळते त्यांना. त्यासोबतच इकडे जर आपण बघितलं तर शेवळ्या सुद्धा बनवून मिळतात आणि सोबतच पापड सुद्धा बनवून मिळतात. हे सगळं ग्रामपंचायतीकडून नागरिकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे इथे सगळं काही व्यवस्थित काम जे आहे हे सुरळीत सुरू आहे. आपण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आलेलो आहोत. आपण बघू शकतो की ग्रामपंचायतचा जो काही दरवाजा आहे, जसं साहेब मानतात की जो काही सेन्सरवरती चालतो म्हणजे की त्याला हात लावायची गरज नाहीये. बघू शकता आपण थोडंसं बघा, आता दरवाजा लागलेला आहे आणि जसं आपण या समोर जाणार तो दरवाजा आपोआप उघडणार आहे. सभागृहामध्ये मीटिंग हॉलमध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे इथे मीटिंग हॉल आहे. जसं की आपण बघितलेलं आहे की हा पूर्ण सभागृह आहे जिथे आपल्या जे काही ग्रामपंचायतीचे मीटिंग वगैरे असतात किंवा ग्रामसेवक वगैरे सगळे असतात ते आपण इथेच यांनी चांगल्या प्रकारे सुसज्ज अशी एक सभागृह बनवून ठेवलेलं आहे आणि इथे सगळ्या मीटिंग्स वगैरे ग्रामपंचायतीच्या होत असतात. ग्रामपंचायतीच्या निवडणूक आलेल्या आहेत. समजा आता 15 तारखेला मॅक्झिमम ठिकाणी निवडणूक आहे. तर या अनुषंगाने समजा तुमचा जे काही निवडणुकीला उभे राहणारे उमेदवार आहेत किंवा मग जे ग्रामपंचायतीला जे काही मतदान करणारे नागरिक आहेत तर यांच्यासाठी म्हणजे तुमचे काय असं म्हणणं आहे की तुम्ही काय संदेश त्यांना देऊ इच्छिता किंवा नेमकं काय आपण करायला पाहिजे? हे पहा, आता ह्या जर ग्रामपंचायतमध्ये त्यांना जर का उभं राहायचंय की निवडायचं असेल तर याच्यात एकतर ज्याला कोणाला यायचं असेल त्याने एकतर 100% वेळ त्यानं देता आला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याला याच्यातलं माहिती पाहिजे. काही ग्रामपंचायत कशी चालते, कसं राहतं, काय योजना राबवायच्या, गरिबांना आपण काय देऊ शकतो, लोकांच्या प्राथमिक गरजा काय आहेत, त्या गरजा आपण कशा सोडायला पाहिजे हे थोडंफार ज्ञान असावं आणि वेळ देण्याची त्याची तयारी असावी. हे असलं तर सहज. आणि तिसरी, त्याची मानसिकता असावी. ज्या उद्देशाने आपण इथे निवडून चाललो त्या उद्देशासाठी त्या प्रतिनिधी
ते काम करण्याची त्याची मानसिक तयारी असावी. मग एकंदरीत सर तुमचा अनुभव जो आहे इथला तो कसा आहे, म्हणजे गावकऱ्यांसोबत तुम्ही आता वर्किंगला इथे आहातच, तर मग गावाचा सपोर्ट कसा आहे किंवा मग सगळ्यांचं काय आहे गावाबद्दल जे काही विचार करतात कशा प्रकारे? आता तुम्ही गाव पाहिलं, हा, कसं वाटलं? गाव तर सर फर्स्ट टाइम असं गाव कुठेतरी बघितलं की एवढ्या सुविधा इथे मिळालेल्या आहेत. चांगलं वाटलं. म्हणजे गाव तुम्हाला महाराष्ट्रात भारतात चांगलं गाव आहे. बरोबर. म्हणजे जर एवढं चांगलं गाव आहे तर लोक चांगलेच असतील आणि ते चांगले आहेत तर त्यांच्यात काम करायला मला निश्चितच आनंद वाटतोय. बरोबर. मग प्रत्येक ठिकाणी असं नसतं ना, काय आपण जसं गाव असला गाव तिथे भानगडी असणारच, म्हणजे 2 गट निर्माण होतात किती नाही म्हटलं तरी. तर मग इथे 2 गट आहेत का या गावामध्ये सुद्धा? नाही, 2 गट जरी असले परंतु विकासाच्या कामामध्ये सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. आणि ते इथं कोणी हे करत नाही. जर चांगलं काम आहे म्हणजे चांगलंच आहे, त्याच्यात कधी म्हणजे वाईट तर येणारच नाही. चांगल्या कामाला सपोर्टच करतात आणि प्रत्येक गावात होतं ते. मी सांगितलं काय दादाचं तेच, तुम्ही प्रामाणिकपणे आणि लोकाभिमुख काम करा, पारदर्शक करा. तुम्ही ते लपवून ठेवलं तर लोक तुमच्याकडे संशयानं पाहतील. म्हणून लोकभिमुख पाहिजे, पारदर्शकता पाहिजे, ट्रान्सपरन्सी, पर्सनॅलिटी नको की हा माझा, हा वेगळा, याने मतदान केलं नव्हतं, हा दुसऱ्या गल्लीतला, हा दुसऱ्या वार्डातला. तुम्ही असं केलं तर लोक तुम्हाला पाहतात. म्हणजे एकंदरीत गावाचा विकास हेच डोक्यात घेऊन आपल्याला चालायचं, हो. बाकी जनता त्या गावामध्ये आलेली आहे सगळी. प्रामाणिकपणे करा, यशस्वी होतं. बरोबर. कसं तुम्हाला भरपूर वेळ दिला आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद. आपण भरपूर अनुभव आम्हाला तुमचा अनुभव मिळाला, ऐकायला मिळाला. म्हणजे निश्चितच आम्ही या गोष्टी जर फॉलो केल्या समजा ग्रामपंचायतीने बाकीच्या, तर प्रत्येक गाव पाठोदा व्हायला वेळ लागणार नाही. निश्चितच. बरोबर. म्हणजे एक चांगला आपण जर कार्यकर्ता जर निवडून दिला आणि त्याचं जर एक विकासाचं काहीतरी ध्येय त्याच्यासमोर जर आहे तर नक्कीच ते गाव पुढे विकासावरती जाणारच. होणारच. बरोबर. उद्देश चांगला असावा. सर छान सर. आता समजा हे तर झालं सर, आणि अजून विचारायचं असं असतं की ग्रामपंचायत म्हटलं की योजना खूप असतात, पण त्या प्रत्येक गावाला योजना मिळतात का? काही बऱ्याचशा ठिकाणी असं अडथळे येतात की आम्हाला योजना मिळत नाही, योजनावरून येतात पण गावापर्यंत पोहोचत नाही. मग यामध्ये काहीतरी असं दुराभाव असं वाटतो का की या गावासाठी सगळ्या मिळाल्यात आणि बाकीच्या गावांना मिळत नाही, असं काही आहे का? तसं कधीच होत नाही. अच्छा. कारण आता जवळपास, पूर्वी काही होत असते तर आपल्या त्याच्यात काही बोलायचं नाही, पण आता जवळपास सगळ्या योजना ऑनलाईन. अच्छा. त्याच्यामुळे त्याच्यात भेदभाव काही कोणाचा. अच्छा, म्हणजे प्रत्येक गाव ह्या सगळ्या योजना राबवू शकतो. सगळ्या योजना म्हणजे कुठेही जा तुम्ही, कोणतेही ऍप्लिकेशन करायचं असेल आता तिथे ऑनलाईन आहे. म्हणजे त्या योजनाच लोकांच्या आधी कोणी कोणती घ्यायची त्याला पाहिजे. इव्हन हेच नाही म्हणत मी, जिल्हा परिषदच्या महाराष्ट्र शासनाच्या काही केंद्राच्या जेवढ्या पण योजना असतील ते सगळेच ऑनलाईन आहेत. टेक्नॉलॉजी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. म्हणजे योग्य ती माहिती जर असेल तर आपण प्रत्येक योजना गावामध्ये राबवू शकतो. बिलकुल. कारण की ड्रेनेज सारख्या सुविधा तुम्ही गावामध्ये उपलब्ध करून दिल्या, म्हणजे हे चांगल्या चांगल्या सोसायटीला सुद्धा नसतात ते तुम्ही गावामध्ये उपलब्ध करून दिले, आणि त्याला लागणारा जो काही खर्च आहे तो साधारण खर्च तर नसणार. मग म्हणजे एवढा खर्च ग्रामपंचायतीने स्वतःच्याच बळावरती समजा केलेला आहे. स्वतःच्या बळावर केलं. त्यात आम्हाला जवळपास 250 कोटी रुपये तर याची मिळाली. नाही, बक्षीस पुरस्काराचे. अच्छा. याचा अर्थ काय, शासनाने पहिले दिले का, नाही दुसऱ्या गावाला कोणाला दिले का, त्यांनी काय केलं त्याची स्पर्धा लावून दिली. बरोबर. जो पुढे येईल त्याला ते मिळेल. त्याला ते मिळणार. म्हणजे तुम्ही जर काही चांगलं काम केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक सगळे लोक इथे येऊन देतात. म्हणजे जर तुमचं गाव चांगलं करायचं असेल तर तुम्हाला स्वतःला पहिले चांगलं व्हावं लागेल. बरोबर. तेव्हा शासन तुमच्या जवळ येईल आणि मग तुमचं येऊ शकतं. ते आउटपुट आपल्याला दिसतंय तिथे या गावाला बघून नक्कीच की हे केलं तर नक्कीच होऊ हो. शकतं. हे दाखवून दिलं ऍक्च्युली. काय होतं की आधी एखादी पहिली जो हे करतो त्याला काय काय अडचणी येतात ते त्याला तिथंच सोडावं लागतं. बरोबर. पण तो आता तुम्हाला रोल मॉडेल तयार आहे ना, हा, रोल मॉडेल बघायला आहे, सगळा आराखडा तयार आहे. काय वसुली होत नाही लोक म्हणतात, मग इथली कशी होते, यांनी काय केलं, म्हणजे आपण हे केल्यावर आपलं गाव वसुली. तसं प्रत्येक गोष्टी स्वच्छता होत नाही, मग काय करायला पाहिजे.
जसं की आपण बघितलेलं आहे, पाटोदा या गावाला आपण पूर्ण प्रकारे भेट देऊन गावामध्ये कुठकुठल्या सुखसुविधा आहेत ह्या आपण सगळ्या बघितलेल्या आहे आणि सोबतच आपण ग्रामविकास अधिकारी यांच्याशी सुद्धा चर्चा साधलेली आहे आणि त्यांच्या एकंदरीत अनुभवातून एक आपल्याला कळालेलं आहे की जर आपण एक चांगला कार्यकर्ता जर निवडून दिला तर नक्कीच आपल्या गावाचा विकास हा चांगल्या प्रकारे आणि त्याला पाटोद्यासारखं आपल्याला करायला वेळ लागणार नाही। याच्यासाठी फक्त जो आपण कार्यकर्ता निवडतोय त्याची एक इच्छाशक्ती असावी आणि त्याला या सगळ्या गोष्टींची माहिती असावी की कुठल्या योजना असतात, आपण गावामध्ये कशा राबविल्या पाहिजे आणि गावाच्या विकासासाठी आपण काय काय करायला पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी जर त्या कार्यकर्त्याला माहिती असेल तर नक्कीच गावाचा विकास होऊ शकतो आणि प्रत्येक गाव हे पाटोदासारखं एक आदर्श गाव बनू शकतं। हे आता एक जो आपला मतदार वर्ग आहे त्यांना एकच सांगू इच्छितो की आपण जो निवडणारा कार्यकर्ता आहे, जो आपण सरपंच गावासाठी निवडत असतो किंवा सदस्य निवडत असतो, ते असे निवडा की जेणेकरून ते आपल्या गावासाठी आणि आपल्या गावाच्या विकासासाठी कार्य करतील आणि आपल्या गावाला नक्कीच एका प्रगतीपथावरती नेतील। असे आपण कार्यकर्ते निवडून द्यावे। धन्यवाद।